नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. पशुधन पर्यवेक्षक भरती 2026 बाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 374 जागा प्लस इतर अजून काही महत्त्वाच्या जागा या ठिकाणी ऍड होत आहेत पशुधन पर्यवेक्षकच्या. आणि दोन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही परीक्षा एकाच पदासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती कशी काय आणि नवीन या पात्रतेसंदर्भात मोठा बदल झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ते देखील तुमच्या समोर स्पष्ट करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करायला देखील विसरायचं नाही आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरायचं नाही की जो पशुधन पर्यवेक्षक होऊ पाहतो. चला आता जी काय पात्रता आहे ती पात्रता मी तुम्हाला थोड्या वेळात लगेच सगळी नवीन पद्धतीने कशा बदल झालेला आहे ते देखील तुम्हाला समजून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन जी आर आला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी सरळ सेवा आहे ती राबवण्याचा या ठिकाणी मानस जो मुख्यमंत्र्यांचा होता तो या ठिकाणी प्रत्यक्ष येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामध्येच भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण सुधारणा जी आर या ठिकाणी आपल्याला 5 मे 2026 ला पाहायला मिळाला. आता या जी आर मध्येच बघा 58 नंबरला या ठिकाणी परिशिष्ट 58 ला पशुधन पर्यवेक्षक हे नवीन सुपरवायझर लाईव्ह स्टॉक सुपरवायझर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्यामध्येच या सुसूत्रीकरणामध्ये पशुधन पर्यवेक्षकचा जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा होणार आहे ते यावरून आपल्याला स्पष्ट झालं की एमपीएससी मार्फत या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकची परीक्षा होणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे तर होईलच, पण हे महाराष्ट्रामध्ये जे काही आरोग्य विभाग आहे त्यामधून एक पशुधन पर्यवेक्षकचा आणि जिल्हा परिषद मार्फतचा जो काही आरोग्य विभाग आहे त्यामार्फत एक पशुधन पर्यवेक्षक हे पद भरलं जातं. तर मग हे जे काही पद आहे हे आरोग्य विभागाचं महाराष्ट्र शासनाचं हे पद पशुधन पर्यवेक्षक या ठिकाणी भरलं जाईल. आणि जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषदची भरती राबवली जाते त्यामधून पशुधन पर्यवेक्षक या ठिकाणी आपल्याला पद हे पाहायला मिळतं. तर ही परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन होईल, ती टीसीएस किंवा आयबीपीएस या मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याची पात्रता वेगळी राहील आणि ह्याची पात्रता वेगळी राहील, ही गोष्ट महत्वाची तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस हे जे आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सुसूत्रीकरण परीक्षा जी आहे ती सुधारणा त्याबाबतचं हे अपडेट आहे. आणि त्यामध्येच 28 नंबरला लाईव्ह स्टॉक सुपरवायझर अर्थात आपल्याला पशुधन पर्यवेक्षक अराजपत्रित तांत्रिक टेक्निकल हे पद या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मत्स्य विभाग मार्फत हे ज्या वेळेस जाहिरात येईल त्यामध्ये 374 जागा आपल्याला त्या आलेल्या पाहायला मिळतील. आणि त्यामध्येच हे पद पशुसंवर्धन आस्थापनाचं घटकाचं पद पशुधन पर्यवेक्षकचं या ठिकाणी असणार आहे. आणि यामध्ये ही जी काही सगळी पहिलं जी मूळ तरतुदी होत्या नवीन तरतुदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये पात्रता काय दिलेली आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. काही काळजी करू नका. पूर्वीची पात्रता ही जुन्या गुंतागुंतीची जी नियमात ही होती ती बघा, एसएससी म्हणजे 10वी उत्तीर्ण आणि पशुधन आयुक्तालयाचा किंवा कृषी विद्यापीठाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्याने पूर्ण केलेला असावा किंवा 2 वर्षाचा पदविका डिप्लोमा या ठिकाणी पूर्ण केलेला असावा. अशी ही जी जुनी पात्रता होती त्यामध्ये बदल करून या ठिकाणी आपल्याला आता सुधारित नवीन सुटसुटीत आणि स्पष्ट नियमासहित पात्रता या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा, 10वी पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी ज्यानं शासनमान्य संस्थेतून पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध पदविका, बघा 10वी पास झालेला विद्यार्थी 10वी नंतर जो डिप्लोमा आहे की पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका डिप्लोमा त्यांनी केलेला असा विद्यार्थी या पदासाठी पात्र केलेला आहे. किंवा उच्च शिक्षण म्हणजे शासनमान्य संस्थेतून पशुवैद्यकीय व्हेटरनरी सायन्स मध्ये पदवी ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे असा विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेला आहे. किंवा अनुभव कोणत्याही अतिरिक्त अनुभवाची किंवा प्राधान्य पात्रतेची आवश्यकता नाही असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. अशा नवीन सुधारित जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये सुटसुटीत आणि स्पष्ट नियम या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यावरती सुधारित पात्रता या ठिकाणी शैक्षणिक अर्हता 58 नुसार म्हणजेच कोणती यामध्ये बघा ही जशी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे नवीन मूळ तरतुदीत सुधारणा आणि ही काय आता याचं काय आवश्यकता नाही यानुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, जी मंत्री महोदय यांनी सूचना केल्यानुसार पशुसंवर्धन मंत्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की यांनी जे मागणी पत्र या ठिकाणी दिलं होतं 3772 मंजूर पदांपैकी 1700 पदे या ठिकाणी आपल्याला भरण्याकरता ग्रामविकास विभागास कळण्यात आलेलं हे पत्र मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं होतं. तर बघा, हे मागणी पत्र या ठिकाणी जात असताना आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्वाचं 374 रिक्त पदे या ठिकाणी पाहायला मिळतात. 374 आणि हे 374 जागेची
भरती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपल्याला पाहायला मिळेल, कारण हे मागणी पत्र मंत्री महोदयांनी या ठिकाणी त्यांना दिलेलं होतं. तर बघा यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की हे जे आहे हे तुम्हाला जो आकृतीबंध या ठिकाणी मंजूर झाला होता, आकृतीबंधामध्ये या ठिकाणी आपल्याला यामार्फत 266 पद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकूण 3772 पशुधन पर्यवेक्षक या संवर्गात आहेत आणि त्यापैकी 266 पदांचं देखील मागणी पद शासनात सादर या ठिकाणी केलेले आहे. बघा आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे 266 आपल्याला दिसतंय, 266 बघा यामध्ये, आणि यामध्ये किती दिसतंय 374. तर बघा आता मध्यंतरी वर्ग क्लास 1 आणि क्लास 2 पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याकरता मान्यता देखील मंत्री महोदयांनी दिलेली पाहायला मिळते, कारण मंत्री महोदय या ठिकाणी 100% पदभरतीला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळेच क्लास 1 आणि क्लास 2 जागा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरती होते. जून जुलैमध्ये त्याचा पेपर आहे. तुम्ही त्याबाबतचे सर्व सविस्तर व्हिडिओ देखील त्यांचे पाहिलेले आहेत. बघा त्याबद्दल मी जास्त काही सांगणार नाही, परंतु आता तो विषय मार्गी लागलेलाच आहे. पण येणाऱ्या काळामध्ये एमपीएससी मार्फत आपल्याला या ठिकाणी हे 374 पशुधन पर्यवेक्षकच्या जागा या ठिकाणी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो काही काळजी करू नका, ह्याचं सर्व ही जे काय आकृतीबंधामधला हा स्क्रीनशॉट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात द्यावा. तर आता बघा येणारी जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी सुरुवातीला आता बघा 5 मे 2026 ला शासन निर्णय GR जो काय आहे तो आपल्याला आलेला पाहायला मिळतो, की जो आपल्याला सुरुवातीला या व्हिडिओच्या सुरुवातीला मी या ठिकाणी जो दाखवला होता हा 5 मे 2026 आणि त्यानंतर आता पुढची प्रोसेस काय होणार आहे तर बघा 20 मे च्या दरम्यान सेवा प्रवेश नियम पुन्हा प्रकाशित करणार आहेत 15 दिवसानंतर, आणि त्यानंतर 5 जून पर्यंत बिंदू नामवली अद्ययावत करून मागणी पत्र पाठवण्याचं काम या ठिकाणी एका महिन्यात होणार आहे. आणि तेच झाल्यानंतर नवीन परीक्षा योजना जाहीर होईल आणि नवीन परीक्षा योजना विद्यार्थी मित्रांनो जाहीर झाल्यानंतर शेवटच्या ज्या टप्प्यामध्ये आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली पाहायला मिळेल. आता याकरता आपल्याला 1 महिना कालावधी, त्यानंतर हे 15 दिवस आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया जाहिरातीचा ड्राफ्ट तयार करून नवीन परीक्षा योजना तयार होईल आणि परीक्षा योजना तयार झाल्यानंतर तिथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी यामध्ये आपल्याला या पदांचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. मग अभ्यासक्रम झाल्यानंतर ही जाहिरात या ठिकाणी जेव्हा प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपल्याला या जागा त्या जाहिरातीमध्ये 374 जागा पशुधन पर्यवेक्षकच्या आलेल्या पाहायला मिळणार आहेत. तर बघा याकरता अजून 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि यामध्येच आपल्याला या ठिकाणी जी काय पशुधन पर्यवेक्षकचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम संपल्यानंतर आपल्याला अभ्यासाला देखील सुरुवात करता येणार आहे. नवीन परीक्षा योजनामध्ये हा अभ्यासक्रम आपल्याला पाहायचा आहे. तर लवकरात लवकर ही परीक्षा योजना ज्यावेळेस जाहीर होईल त्याची आपण या ठिकाणी वाट तर देखील पाहतच आहोत, कारण यामध्ये फक्त एकच नाही तर जे काही त्यांनी पद दिलेत, संवर्ग दिलेत, सगळ्या पदांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, पेपर 1 होईल, 2 होईल, प्री मेन्स होणार आहे का एकच पेपर होणार आहे, हे देखील आपल्याला या परीक्षा योजनामध्ये समजणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने पशुधन पर्यवेक्षकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मला एक गोष्ट सांगायची की मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक जिल्हा परिषदेमार्फत देखील भरलं जाणार आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देखील भरलं जाणार आहे. हे लक्षात असू द्या. ज्यावेळेस जिल्हा परिषद जाहीर होतील त्यावेळेस त्यांच्या अंतर्गत ही पदं वेगळी असतील आणि एमपीएससी मार्फत जाहीर होतील ही पदं वेगळी असतील. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. 2 चान्स या ठिकाणी मिळणार आहेत. फक्त जी पात्रता आहे ती पात्रता या ठिकाणी आपल्याला एमपीएससी ची मी तुम्हाला सांगितलेली आहे, पण जिल्हा परिषदेची जी काय पात्रता आहे ती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये एक व्यवस्थित सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्याचा अभ्यासक्रम देखील जिल्हा परिषदेचं काय आहे ते देखील विश्लेषण करणार आहोत. तर बघा तयारीत मध्ये असू द्या. ज्यांचं हे शिक्षण झालेलं आहे, कोणता पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका हा जो डिप्लोमा झालेला आहे किंवा पशुवैद्यकीय विज्ञानामध्ये ज्याची पदवी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. काळजी करू नका. लवकरच जाहिरात या ठिकाणी येणार आहे आणि जागा देखील 374 चांगल्या गडगंज जागा असणार आहेत. एकाच पदाच्या एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. तयारीत राहा. या ठिकाणी भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये. तुर्तास या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.